हनुमंतराय जन्माला आले. अंजनीच्या तपासाठी हनुमंतरायांचा जन्म झाला. पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला. तिथं 3 पिंड दिले, कौशल्याला, सुमित्राला आणि कैकेयीला. कोणी दिले? वैशिष्ट्य ऋषींनी दिले. कौशल्य मातेचा अर्धा पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. मग रामचंद्र प्रभू हे हनुमंतरायांचे कोण आहेत? गुरु सुद्धा आहेत आणि मोठे बंधू सुद्धा आहेत. कोण आहेत? मोठे बंधू सुद्धा आहेत आणि गुरु सुद्धा आहेत. आणि लहान भावाने दास्यत्व पद केलंच पाहिजे. हनुमंतराय जन्माला आले आणि पार्वती मैया त्या हनुमंतरायांच्या शेपूट झाल्या. आणि इकडं सीता मातेचं हरण त्या रावणाने केलं. का केलं? सीता मातेला मोह झाला सोन्याचा हरणाचा. रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण भैया सोन्याच्या हरणची शिकार करण्यासाठी निघून गेले. आणि इकडं रावण साधूचा वेश धारण करून आला, सीता मैयाचं हरण केलं. आणि हनुमंतराय शोधासाठी निघाले आणि गेले लंकेमध्ये. तर हनुमंतरायांनी सर्व लंका जाळून टाकली. म्हणजे ती लंका पार्वती मैयाची होती. पार्वती मैया हनुमंतरायांच्या शेपूट झाल्या आणि सर्व लंका पार्वती मैयानेच जाळली. म्हणजे ज्याचं आहे त्याने ते वापस घेतलं. का घेतलं? त्याने भरपूर दिलं, पण रावणाला त्याचा अहंकार झाला. म्हणून रावण्याकडनं त्या भगवंताने लगेच वापस घेऊन घेतलं. म्हणून देवाने आपल्याला ज्ञान दिलं, श्रीमंती दिली, सौंदर्य दिलं. तर त्या 3ही गोष्टींचा आपण अहंकार करू नका. आणि आपण कधी अहंकार केला तर देव आपल्याकडनं ते घेतल्याशिवाय राहत नाही. या गोष्टीचा अहंकार करू नका. परिवार चांगला आहे, माझे भाऊ चांगले, माझी बहीण चांगली आहे, कोणत्याच गोष्टीचा अहंकार करू नका. हे सर्व नाशिवंत आहे. फक्त प्रभू परमपिता आपला आहे आणि आपण देवाचे आहेत. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आराध निवाराया. जेव्हा आपल्यावरती संकट येतं ना, जोपर्यंत बापूच्या हातामध्ये पैसा असतो तोपर्यंत बापूला बापू साहेब म्हणता. आणि बापूच्या हातातून पैसा गेला की लोक बापूला बाप्या म्हणता. काही काळ तुकोबरायांना तुकसेट म्हणायचे. काय म्हणायचे? तुकसेट म्हणायचे. नंतर ते तुकसेट म्हणणारेच लोक माझ्या तुकोबरायांना तुक्या म्हणायला लागले होते. सब पैसो के बाई, सर्व पैशांच्या मागे पडणारे लोक आहेत. पण जेव्हा संकट येतं ना तेव्हा देव आपल्या मागे उभा राहतो. त्याचं नामचिंतन करा. तयाच्या चिंतने आणि तराल दुर्घट एवढं श्रेष्ठ नामचिंतन आहे. मग नाही जरी तुम्ही पंढरपूरची वारी केली, नाही जरी तुम्ही देवाला अगरबत्ती लावली, नाही जरी तुम्ही नारळ फोडलं तरी चालेल. मग काय करा? तुकोबरायांनी अभंगाच्या पहिली काय नोय केले, 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 काय नोय केले.
कुमार आज काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठल फक्त विठ्ठलाचं चिंतन करा पण सर्व साधनांचे सार. काय आहे सर्व साधनांचं सार? तुकोबरायांनी सांगितलं की फक्त देवाचं नामचिंतन हे सार आहे. सारासार विचार करा उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे किंवा त्रिगुण सार निर्गुण ये सार. सारासार विचार हरिपाठ सर्व साधनांचे सार फक्त देवाचं नामचिंतन आहे. आणि त्या देवाचं नामचिंतन सार तत्वाचं नामचिंतन कंठात धारण केल्यानंतर भवसिंधू तरी पार. योग याग तपे केली तयाने या मुपे. योग करा, याग करा, तप करा, धर्म करा, पुण्य करा, आमुप पुण्य करा आणि सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. आणि आता एकच करायचं आहे, तुका म्हणे जपा. काय करायचंय आता घरी जाऊन? तुका म्हणे झोपा आणि तुका म्हणे जपा. जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. हा ना, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. मंत्र त्रिअक्षरी सोपा म्हणजे विठ्ठल नावाचा मंत्र काय आहे? सोपा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेडो वेडा आणि हा सुख सोडा स्वर्गी नाही. किंवा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबरायांनी तेच सांगितलं अभंगाच्या शेवट. तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा.
तुका म्हणे सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. देवाचं नामचिंतन करा. जेव्हा जेव्हा आपल्यावरती दुःख येईल ना, दुःख कोणाला सांगू नका. दुःख सांगायचं असेल तर आळंदीला जा आणि ज्ञानोबारायांना तुमचं दुःखाचं साकडं घाला आणि एकच मंत्राचा जप करा. ज्ञानेश्वर माऊली